हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्या सोबत खरं तर खूप सुंदर अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला साडीनुसार बऱ्याचदा डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही. वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असते आणि अशी डिझाईन बनवायची असते की ज्यामुळे साडी आणि ब्लाउज अजूनच सुंदर दिसावा. सो खास यासाठी आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी ब्लाउज डिझाईन शेअर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या ब्लाउज डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. ठीक आहे, सो चला मग वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस. ऍक्च्युली ब्लाउज पीस खूप सुंदर आहे आणि यावरची साडी सुद्धा. खरं तर या ब्लाउजमुळे साडीला अजून छान असं लुक येणार आहे. सो फायनली इथे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचा बॅक पार्ट कटिंग करून घेतलेला आहे. सो सगळ्यात आधी आता मी तुम्हाला याचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी सहजच कटिंग स्टिचिंग करता यावी यासाठी. सो बघा, मग या ब्लाउजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून संपूर्ण शोल्डर टाकलेला आहे 7 आणि 4 इंच आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे, कारण की हा बोटनेक ब्लाउज आहे. जेवढा शोल्डर घेतलेला आहे तेवढाच मुंडा घ्यायचा. तर 7 ला मार्किंग केली, क्रॉस मध्ये 1 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच तुम्ही मार्जिन घेऊ शकतात. तर 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. सो बघा, मग इथून आता आपल्याला जो काही वरचा शेप आहे म्हणजे गळा, तर त्यासाठी 3 इंचाला मार्किंग करायची आणि पुन्हा 4 इंच आपल्याला आडवी गळारुंदीची मार्किंग इथे करून घ्यायची आहे. सो ती मार्किंग मी इथे करून घेतली. त्यानंतर इथून खाली आपल्याला 1 इंचाला मार्किंग करायची आहे. तुम्ही अर्धा इंचाचा डिस्टन्स किंवा 1.5 ते 2 इंचापर्यंत डिस्टन्स ठेवू शकता, पण मी इथे 1 इंचाचा डिस्टन्स घेतलेला आहे. त्यानंतर इथून पुन्हा खाली आपल्याला एक मार्किंग करायची आहे. खरं तर तुमचा गळा किती आहे त्यावर ते डिपेंड आहे. सो आपण इथे 7 इंचाला मार्किंग करूयात आणि पुन्हा 4-4 इंच गळारुंदीची आडवी मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे गळारुंदी आपली किती आहे ना त्यावर खरं तर या गोष्टी डिपेंड आहे. आणि एवढं सगळं मार्किंग करून घेतल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने लाईन ड्रॉ करून आपल्याला इथे वरच्या साईडला 1 आणि खालच्या साईडला 1 असे 2 बॉक्स ड्रॉ करून घ्यायचे आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. बोटनेक जर गळा असेल तर ह्या पद्धतीने आपल्याला आधी मार्किंग करावीच लागते. तुमचा शेप कसाही असो, कुठलाही पॅटर्नचा असो, पण ही बेसिक स्टेप आहे आपली, म्हणजे कुठल्याही साईजसाठी सेम स्टेप आहे. ठीक आहे, सो बघा, मग हे दोन्ही पण बॉक्स ड्रॉ करून घेतल्यानंतर वरच्या साईडला सिंपल असा गोल गळा घ्यायचा आहे. तुम्ही पानगळा घेऊ शकतात किंवा चौकोनी ठेवू शकतात, बट गोल छान दिसतो. सो त्यामुळे मग मी इथे गोल गळा घेतलेला आहे. त्यानंतर हा जो काही मधला शेप आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे ड्रॉ करायचा आहे. सो बघा, मग मी इथून फेंट आधी मार्किंग करते, कारण की खरं तर हा जो काही शेप आहे यासाठी आपल्याला कॅनव्हास पेपर लागतो. पण आज आपण कॅनव्हास पेपर न यूज करता ही डिझाईन बनवणार आहोत, कारण की कॅनव्हास पेपर यूज करून तुम्हाला फार हार्ड वाटते, बट तसं काहीच नसतं. आणि जर का तुमचा कपडा खूपच सुळसुळा असेल तर मग कॅनव्हास पेपर यूज करावाच लागेल. पण हा ब्लाउज पीसचा कपडा जसा आहे ना त्यावर तुम्ही बिना कॅनव्हासचं सुद्धा छान असं ही जी काही डिझाईन आहे ती करू शकता. सो त्यामुळे तर इथून किंचितशी मी गोलाकार शेप घेते आणि जी काही आपली मार्किंग आहे ना तर ती फायनली थोडीशी डार्क करून घेते, म्हणजे तुम्हाला आपला फायनल शेप कुठला आहे तर ते लक्षात येईल. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपली परफेक्ट अशी गळ्याची मार्किंग इथे झालेली आहे. जर तुम्हाला कॅनव्हास पेपर लावून ही डिझाईन बनवायची असेल तर हा जो काही शेप आहे सेम हाच शेप कॅनव्हास पेपरवर ड्रॉ करून घ्यायचा. पण आता आपल्याला तर ड्रॉ करण्याची गरज नाहीये. सो जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेऊयात. तर बघा, मग सगळ्यात आधी आता हा वरचा काही गोलाकार शेप आहे तर तो कटिंग करून घेतला. त्यानंतर बघा, इथून या पद्धतीने गळ्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडला बघा ही फायनल मार्किंग जी होती ना तिथून आपण हे कट करून घेतलं.
ठीक आहे. सो बघा मग फायनली आपली इथे गळ्याची मार्किंग आणि परफेक्ट अशी कटिंग झालेली आहे. सो आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात. तर स्टिच करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावा लागेल. त्यासाठी सगळ्यात आधी बघा बॅक पार्ट ठेवलेला आहे मेन फॅब्रिकचा, त्यानंतर आपण कटिंग केलेला जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो ठेवून घेतला. इथे सेंटरला एक पिन लावायची आहे मध्यभागी बरोबर, आणि खालच्या साईडला आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला लावली तरी सुद्धा चालेल, पण आपण सध्या इथेच काढून घेऊयात. हे बघा इथे एक पिन लावली मी आणि म्हटल्याप्रमाणे एक सेंटरला पिन लावून घेऊयात पुन्हा खालच्या साईडला, जेणेकरून स्टिच करताना ते हलणार नाही आणि आपलं चुकायला नको. सगळ्यात आधी आपल्याला मधला शेप इथे स्टिच करायचा आहे. सो हा जो काही गळा आहे म्हणजे हा जो काही आकार आहे तर त्याच्या कडेकडेने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक खरं तर हा जो काही शेप आहे ना तर त्याच्या कडेकडेने बरोबर टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही, कुठलाही पार्ट आपला तिरका जाणार नाही, आपली टीप तिरकी जाणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे इथे. कारण कसं आहे ना, आता आपण जसं टीप मारणार आहोत तसंच आपला इथे शेप रेडी होईल. आणि मी म्हटल्याप्रमाणे कॅनव्हास पेपर न लावता आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे. याचा अर्थ आपल्याला अगदी काळजीपूर्वक ही जी काही टीप आहे ती मारून घ्यावा लागणार आहे. काने कोपरे अगदी व्यवस्थित. आणि बघा मी तुम्हाला अगदी सावकाश दाखवत आहे, जेणेकरून तुमच्या पण सहज लक्षात येईल की कशा पद्धतीने हे आपल्याला स्टिच करायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग अशा पद्धतीने फायनली आपली ही टीप इथे मारून झालेली आहे. त्यानंतर आता काय करायचं आहे, खरं तर जो काही आपला मेन फॅब्रिक एक्स्ट्राचा आहे ना तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. त्यासाठी या पद्धतीने फोल्ड करून एक छोटासा कट मारायचा आणि त्यानंतर मग या पद्धतीने हे कट करून घ्यायचं. खरं तर इथे काहीही एक्स्ट्राचं मार्जिन ठेवण्याची आपल्याला गरज नाहीये, कारण जसं आहे ना तसंच आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे जेवढा अस्तर आहे ना तर त्या पद्धतीनेच. सो बघा मग अगदी व्यवस्थित प्रॉपर असं मी इथे कट करून घेतलं. आता ह्या शेपला आपल्याला द्यायचे आहे इथे छोटे छोटे कट, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा जो काही आपला शेप आहे ना तर तो प्रॉपर फिनिशिंग यावे यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. यावरच आपलं संपूर्ण ब्लाउजचा खरं तर लुक डिपेंड आहे, कारण हा शेप व्यवस्थित आला तरच ते आपलं व्यवस्थित दिसणार आहे. सो बघा मग मी इथे छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहे. कुठलाही शेप असो ही स्टेप फॉलो करायची आहे. आणि कट्स मारून झाल्यानंतर बघा ह्या पद्धतीने हा पार्ट आपल्याला इथे सरळ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर हे व्यवस्थित कानेकोपरे बाहेर काढून घ्यायचे आहे, म्हणजे एकदम छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा शेप रेडी व्हावा यासाठी. आणि आता आपल्याला ह्या शेपला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंग साठीच्या या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही आवर्जून आठवणीने फॉलो करायच्या आहेत. कारण बऱ्याचदा काय होतं की आपण हे लक्ष देत नाही आणि गडबडीमध्ये फक्त टिप द्यायला जातो आणि मग सगळं गळ्याचं फिनिशिंग बिघडतं, आणि गळ्याचं फिनिशिंग बिघडलं की ब्लाऊजचं फिनिशिंग सुद्धा बिघडतं. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक सावकाश आपल्याला इथे ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. पुन्हा सांगते, आतला अस्तर वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. हा तुम्ही एखाद्या तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून सुद्धा ठेवू शकतात. त्याचा तुम्हाला फिनिशिंग साठी खूपच फायदा होईल. आणि फायनली बघा अगदी व्यवस्थित आपण इथे खरं तर दाबटीप देऊन घेतलेली आहे. तर बघा मग खरं तर किती छान प्रॉपर असा आपला हा जो काही शेप आहे तर हा रेडी झालेला आहे आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आली. यानंतर आता आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. आता बघा हे जोडताना आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नव्हतं. सो त्यामुळे आपल्याला सगळ्याच साईडनी हे अगदी व्यवस्थित गोळा होणार नाही, कुठे तिरकं जाणार नाही, आपली गळारुंदी स्प्रेड होणार नाही, मुंड्याचा शेप खालीवर होणार नाही. सो या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेत आपल्याला हे एकमेकाला व्यवस्थित प्रॉपर असं जोडून घ्यायचं आहे. आणि खरं तर इथे कमरपट्टी पण लावलेली नाहीये आणि गळापट्टी सुद्धा नाही, फक्त आपला सगळ्यात आधी हा मधला शेप रेडी झालेला आहे. त्यामुळे खरं तर आपल्याला इथे गळापट्टी आणि कमरपट्टी दोन्हीही लावावे लागणार आहे. सो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक हे सगळ्यात आधी आपण जोडून घेऊयात. आणि ते तुम्ही बघू शकता फायनली छान असं आपण हे जोडून घेतलं. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही मेन फॅब्रिक आपलं एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून पुढची डिझाईन बनवताना आपल्याला म्हणजे पुढचं स्टिच करताना इझी जावं.
आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो. खरं तर म्हणूनच गळा रेडी झाल्यानंतर आपल्याला या पद्धतीने एकमेकाला जोडून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घ्यावा लागतो. पुढची डिझाईन बनवण्याच्या आधीच म्हणजे ज्या फायनल लुक येण्याच्या आधी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट असते. सो म्हणूनच इथे आपण हे व्यवस्थित जोडून एक्स्ट्राचा कट करून परफेक्ट मापाचा हा बॅक पार्ट रेडी करून घेतलेला आहे. त्यानंतर आता मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला इथे गळापट्टी आणि कमरपट्टी लावून घ्यावी लागणार आहे. सो त्यासाठी मी इथे कपडा घेते. खरं तर हा जो काही कपडा आहे यामध्ये तिरका पट्ट्या निघणार नाही कारण की गळा हा गोलाकार असतो आणि गोलाकार शेपसाठी आपल्याला तिरका पट्ट्या लागतात. तर त्यामुळे मी हा दुसरा फॅब्रिक घेतलेला आहे उरलेला आणि क्रॉसमध्ये 1 इंचाच्या पट्ट्या इथे मार्क करून घेतल्या. आता जी मार्किंग केली एक्झॅक्टली त्यावरच इथे कटिंग करून घेऊयात. लक्षात राहू द्या गळा पट्टीसाठी आपल्याला स्ट्रेचेबल कपडा लागतो म्हणजेच तिरका कपड्यामध्ये आपल्याला 1 इंच ते पट्ट्या कट कराव्या लागतात. 1.25 ते 1.5 इंचाचे तुम्ही करू शकता जर तुम्हाला हे स्टिच करणं अवघड जात असेल तर. सो अशा पद्धतीने ह्या पट्ट्या आपण रेडी करून घेतल्या. आता आपण इथे ही पट्टी गळ्याला लावून घेऊयात. तर आधीच आपण जॉईन देऊ शकतो पण मला असं वाटतं की किंचितच आपल्याला कमी पडेल. सो त्यामुळे मग मी डायरेक्ट इथे लावायला सुरुवात करते. ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे आणि टेपच्या 2 लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला ही पट्टी इथे लावून घ्यायची आहे. किंवा तुम्ही असंही लक्षात ठेवू शकतात की मशीनचं एक साईडचं फूट असताना तेवढा एकसारखा डिस्टन्स ठेवायचा आहे. लक्षात राहू द्या डिस्टन्स म्हणजेच मार्जिन एकसारखं राहू द्या जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडणार नाही. फिनिशिंगसाठी हे खूप महत्वाचं आहे. जर का तुम्ही गडबडीमध्ये कसंही पटपट टीप मारायला गेला तर गळा सगळा बिघडेल आणि त्यामुळे काय होईल की आपलं फिनिशिंग बिघडेल. सो तसं होऊ देऊ नका. तर बघा मग अशा पद्धतीने टीप मारून घेतली. आता या गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कर्ल्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर फिनिशिंगचे इथे फोल्ड व्हावी त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग हे या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून आता इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही दाबटीप पण देऊ शकतात किंवा थोडासा डिस्टन्स ठेवून डायरेक्ट टीप सुद्धा मारू शकतात. जे तुम्हाला इझी वाटत असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे करू शकतात. दाबटीप दिली तर मग नंतर आपल्याला हातशिलाई करावी लागेल त्यामुळे मग डायरेक्ट टीप मारली तरी सुद्धा चालेल. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपला हा गळा छान प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी झालेला आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला कमरपट्टी लावायची. त्याआधी आपण इथे बॅक साईडला टक्स टाकूयात. तर सेंटर पासून 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पर्यंतची आपण इथे मार्किंग करून घेऊयात. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची सुद्धा मार्किंग करून घेतली. आता जी मार्किंग होती बरोबर त्यावरच या पद्धतीने फोल्ड करून तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि टक्सला नेहमी डबल टिप सुद्धा द्यायची आहे. सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे जेणेकरून आपली इथली शिलाई निघणार नाही. याचाच अर्थ आपला ब्लाउज सुद्धा लवकर खराब होणार नाही. ठीक आहे. सो फायनली दोन्ही साईडने परफेक्ट टक्स टाकून झालेले आहे. त्यानंतर आता आपण इथे पट्टी कट करून घेऊयात. तर इथे 1 ते 1.25 इंच किंवा 1.5 इंचाची पट्टी आपल्याला इथे कट करायची आहे. 1.25 इंचाची पण सफिशियंट असते. सगळ्यात आधी आपण जॉईन करून घेऊयात आणि जॉईन करून घेतल्यानंतर जर का थोडंफार तिरकी पट्टी असेल तर कट करून ती जरा सेम करून घेऊयात म्हणजे बरोबर एकाच लेवलमध्ये आपली पट्टी लागली जाईल आणि फिनिशिंग सुद्धा छान येईल. आता बघा आपल्याला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन ठेवून ही पट्टी लावून घ्यायची आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे ब्लाउज कटिंगच्या वेळेस उंचीमध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो तर अर्धा इंच शोल्डर आणि अर्धा इंच कमरेच्या साईडला आपलं जात असतं. आता ही टीप मारून घेतल्यानंतर ही पट्टी या पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला आपल्याला द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही कपडा आहे तर त्याचा पार्ट वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. आणि ब्लाउज कंप्लीट झाल्यानंतर इथे आपण हातशिलाई करून घेऊयात. सो अशा पद्धतीने छान असं परफेक्ट कमरपट्टी लावून घेतलेली आहे आणि आता इथे आपल्याला एक लेस लावायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात बट आपण जी काही नवीन समोसा लेस आहे जी आपण फक्त पायपिंग स्वरूपात आतल्या साईडनी लावत असतो तर ती इथे लावून घेणार आहोत. तुम्ही नुसती पायपिंग करू शकतात किंवा खरं तर ना खूप सारं वर्क असलं ना तर लेसची गरज पडत नाही म्हणूनच आपण ह्या पद्धतीने बॉर्डर टाईप ही लेस इथे लावून घेत आहोत. तर अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक सावकाशपणे कडेकडेने आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. फक्त आपले छोटे छोटे त्रिकोण दिसतील या हिशोबाने खरं तर आपल्याला इथे हे स्टिच करून घ्यायचं आहे. आणि कानाकोपऱ्यावर फोल्ड करण्यापेक्षा मी डायरेक्ट आता इथे कट केलं आणि कंटिन्यू तिथूनच आता पुन्हा खाली लावायला सुरुवात करणार आहे कारण की ते प्रॉपर फोल्ड होत नव्हतं आणि जर का कानाकोपरे व्यवस्थित फोल्ड झाले नाही तर फिनिशिंग व्यवस्थित येत नाही.
सो आपल्याला इम्पॉर्टंट असतं नेहमीच, म्हणजे मी नेहमी सांगत असते की फक्त डिझाईन बनवणंच गरजेचं नसतं किंवा तेवढंच महत्वाचं नसतं, तर ते प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं, जेणेकरून ब्लाऊज छान दिसावी, डिझाईन छान दिसावं, लुक सुंदर यावं यासाठी. नाही तर आपण नुसतीच डिझाईन बनवण्याच्या नादी लागलो आणि कशीही जर बनवली आणि फिनिशिंग जर छान आली नाही ना, त्याला खरं तर काहीच अर्थ नसतो. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक सावकाश व्यवस्थित आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. आणि याच्यामुळे तर खरं तर ना आपल्या ह्या डिझाईनला अजून सुंदर असं लुक येणार आहे, कारण की ट्रेंडिंग अशी ही लेस आणि ट्रेंडिंग अशी ही डिझाईन आहे, वेगळ्याच पद्धतीच्या आहे. आणि आपण ज्या पद्धतीने ही लेस लावत आहोत त्यामुळे तर आपली ही डिझाईन अजूनच उठून दिसणार आहे. सो त्यामुळे तुम्ही सुद्धा अशी छानशी डिझाईन नक्की ट्राय करू बघू शकतात. अगदी सोपी पद्धत आहे, कॅनव्हास पेपर लावायचा नाही, काही नाही, खूप काही किचकट नाहीये. तर बघा इथे मधल्या शेपला आपण ही छान प्रॉपर फिनिशिंग सहित लेस लावून घेतलेली आहे. त्यानंतर वरचा जो काही गळा आहे ना तर तिथे सुद्धा लावून घेऊयात. तर तिथे पण अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक फक्त आपले ते छोटे छोटे त्रिकोण दिसतील या हिशोबाने आपल्याला ही लेस इथे लावून घ्यायची आहे. तर बघा मग मी अगदी थोडं 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 पकडते इथे आणि मग बरोबर आपण इथपर्यंत हे लावून घेऊयात आणि एक्स्ट्राची लेस कट करून घेतलेली आहे. ठीक आहे. सो बघा मग वरचा गळा आणि मधला शेप दोन्ही यांना पण एकदम छान व्यवस्थित इथे ही जी काही आपली लेस होती ती लावून घेतलेली आहे. आता यानंतर काय करायचं आहे, मध्ये आपल्याला ना एखादं लटकन लावायचं आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठेही म्हणजे कुठल्याही पॅटर्नचं लटकन इथे लावू शकतात, रेडीमेड लावू शकतात किंवा बनवू सुद्धा शकतात. सो आपण सुद्धा आता छान असं लटकन इथे बनवून घेऊयात, कारण की बनवलेलं लटकन जास्त काळ टिकतं सुद्धा, ते लवकर खराब होत नाही आणि महत्वाचं म्हणजे ना लुक सुद्धा छान येतं. सो त्यामुळे मग इथे मी छोटे छोटे चौकोन तयार करून घेतले, तर ते 2.5 बाय 2.5 किंवा 2 बाय 2 चे केले तरी सुद्धा चालेल. आणि आता आपल्याला बघा हे या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे छोटंसं गोल्डन नॉट टाकून इथे आडवी टीप मारून घ्यायची आहे. आणि टीप टाकताना आपल्याला सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा डबल टीप द्यायची आहे, जेणेकरून ते लवकर खराब व्हायला नको आणि शिलाई निघायला नको. आणि ह्या पद्धतीने बघा किती छान छोटंसं नाजूक मस्त असं आपण लटकन बनवून घेतलेलं आहे. आणि खरं तर इथे आपण रेडीमेड नॉट यूज करत आहोत, गोल्डन कलरचं घेतलेलं आहे. जर का तुमच्या ब्लाउजला सिल्वर वर्क असेल तर सिल्वर कलरचा नॉट घ्यायचा. आणि बघा दुसऱ्या साईडने सुद्धा आपण केलं, एकदम छोटीशी घेतलेली आहे, खूप काही लेंथ नाही आपल्या त्या नॉटची. आपल्याला थोडं वेगळ्या पद्धतीचं लटकन इथे बनवायचं आहे, तसं तुमच्या लक्षात येईलच. आणि खरं तर या लटकनमुळे ना ह्या डिझाईनला अजून सुंदर असं लुक येणार आहे. आणि लटकन बनवण्याची ही खूप सोपी पद्धत आहे, खूप काही अवघड आहे असं काहीच नाहीये. आणि बघा एक बनवलं तर सेम याच पद्धतीने ना आपल्याला अजून एक बनवून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम छान असा बंच टाइप रेडी होईल आणि सुंदर असं लुक पण येईल. तर बघा हे सुद्धा एक मी बनवून घेतलेलं आहे एक साईडचं, ते सरळ करून घ्यायचं आणि सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा. आता याची साईज ना आपण जरा मीडियमच घेतलेली आहे, खूप छोटी किंवा खूप मोठी अशी काही घेतलेली नाहीये. सो तुम्ही सुद्धा खूप छोटी खूप मोठी घ्यायची नाहीये, जरा मीडियमच साईज घ्यायची आहे, जेणेकरून ते छान असं व्यवस्थित रेडी व्हावं खरं तर यासाठी. आणि जर तुम्हाला वाटत असेल की थोडं जर गळा अजून डीप असेल तर मग थोडंसं अजून मोठं केलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे. तर बघा मग फायनली हे छान असं आपलं 4 आपण खरं तर इथे फॅब्रिक पासून लटकन बनवलं, एक थोडं मोठं बनवलं म्हणजे ते असं सेंटरला छान दिसेल, थोडं युनिक लुक येईल त्यामुळे. आणि हे आता आपल्याला इथे मध्ये लावून घ्यायचं आहे. तर बघा मग मी इथून या पद्धतीने पकडलं आणि मशीनवरच डायरेक्ट लावणार आहोत आपण, तर तिथे डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं दोन्ही पण साईडला, जेणेकरून कितीही ब्लाऊज यूज केला कितीही धुतला तरी ते निघायला नको. तर बघा किती छान असं लुक आलेलं आहे खरं तर. आणि ते 4 आहे, एक मोठा आहे त्यामुळे तर ते अजून उठून दिसतंय. सो बघा मग फायनली खरं तर बोटनेक मध्ये आपण खूप सुंदर ट्रेंडिंग अशी डिझाईन इथे बनवलेली आहे. लेस पण छान वेगळ्या पद्धतीची यूज केलेली आहे, लटकन मस्त बनवलेले आहे, गळ्याचा शेप सुद्धा खूप सुंदर असा ट्रेंडिंग आहे. आणि ह्या छानशा बॅकनेक डिझाईनमुळे खरं तर आपल्या ब्लाउजला आणि साडीला खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा.
खरं तर मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून बाय चान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहजच बनवता येईल. एवढंच नाही तर बऱ्याचदा काय होतं की आपल्याला बोटनेकमध्ये डिझाईन कशी बनवावी ते तीच बनवायची नसते, वेगळी काहीतरी बनवायची असते. सो अशा वेळेस सुद्धा तुम्ही ही डिझाईन नक्की ट्राय करू शकता. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की स्टिच करून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर तुम्ही या छानशा डिझाईनच्या आयडिया तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात, जेणेकरून कस्टमरला सुद्धा नवीन आयडिया मिळेल आणि तुमचे कस्टमर सुद्धा नक्कीच तुमच्याकडे फिक्स राहतील. सो नवनवीन अशा छानशा डिझाईनची आयडिया कस्टमरला नक्कीच द्या. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला ही आजची छानशी डिझाईन नक्कीच आवडली असेल. सो बघा मग किती सुंदर प्रॉपर परफेक्ट असं फिनिशिंग सहित फायनली आपली डिझाईन रेडी झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येत आहे की फिटिंग खूप सुंदर, म्हणजे फिटिंग आणि फिनिशिंग मस्तच नक्कीच येणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण कटिंग, स्टिचिंग, फिनिशिंगच्या टिप्सही तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्ही अशा पद्धतीचे डिझाईन नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपला व्हिडिओ आज इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपली डिझाईन आवडली असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.